छतरी आणली नाही, छतरी ढकलेली भाऊ. कोणाची ढकली? काही पैसे की कोई कमी नाही. पैसा आहे आपले पास. पैसे की कोई कमी नाही. देवाने त्यांच्या नाश्त्याचा विचार केला, त्यांची सोय करून दिली, सोय केली. देव आपल्याकडून सगळं करून घेतो. आपल्याला झाला भाई समोसा. गाईज गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आपण आहे ना त्यासाठी आज मुंबईला निघतोय. आपल्याला शूट करायचं आहे मस्तपैकी गणपती बाप्पाचं. आणि लालबागच्या राजाची जी एंट्री होती गेटच्या बाहेर, ती एंट्री घेण्यासाठी आपल्याला पोचायचं आहे नाही का. एंट्री साधारण 12 ते 1च्या दरम्यान होऊन जाते. मागच्या वेळेस 1-1:30 वाजून गेलो होता नाही का. ह्यावेळेस बघू आता किती वाजता, कारण की ती जी एंट्री राहते ना ती इतकी खतरनाक असते ना, काय सांगू तुम्हाला. ती एंट्री शूट करण्यासाठी आपण चाललो आहे आता. मागच्या वेळेस तर कसं बसं करून जागा पकडली होती आपण. म्हणजे असं समजा का मी जसं ट्रेनमधून उतरलो फक्त चिंचपोकळीचं दर्शन घेतलं. आणि चिंचपोकळीचं दर्शन घेतल्या लगेच आम्ही जाऊन बसलो होतो लालबागच्या गेटच्या समोर. म्हणजे साधारण 9-9:30 वाजेपासून जसं लालबागच्या गेटच्या समोर जाऊन बसलो होतो आम्ही. तर दुपारी 1 वाजता लालबागचा राजा गेटच्या बाहेर आला आणि ती एंट्री एवढी खतरनाक होती ना, काय सांगू तुम्हाला. आता फक्त सेम शॉट भेटले पाहिजे. फक्त मागच्या वेळेस आपल्याकडून एकच चुकी झाली होती का आपण आधी जाऊन बसल्यामुळे थोडंसं लांब सरकला गेलो होतो एंट्रीपासून. म्हणजे आधी जवळ होतो पण नंतर पोलिसांनी उतरवलं वगैरे होतं, त्याच्यामुळे आपण लांब सरकलो होतो. पण यावेळेस काही पण करून एक्झिट गेटच्या समोर उभं राहून आपल्याला तो शॉट घ्यायचा आहे. आणि तो शॉट जर भेटला आपल्याला तर आपल्यासाठी त्याच्यापेक्षा भारी काहीच नसणार आहे नाही का. तर तो शॉटसाठी आपण चाललो आहे, जो की लालबागचा राजा बाहेर येतो आणि ते गाणं वाजतं नाही का. पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात. एक नंबर. चला तर मग गाईत आता पटापट आवरतो. पब्लिक आता रेल्वे स्टेशनला पोचलो आहे नाही का. हे बघा पब्लिक पण कशी झोपलेली. सकाळचे वाजले 6:15 झाले असतील जास्तीत जास्त. आणि आपल्या मागला पकडले 2-3 झाला मस्त आहे. D2 आबा आपल्याला बाय जाळा भाई. चलो गाईज उतरलो आपण भाई. तर बघा ट्रेन ठाणे आणि लोकल पकडायला आपल्याला मागे जावं लागेल भाई. त्यांची आता थांबती का नाही काय माहिती. विचारू का आपण कोणाला इथं थांबत इथे. हां यांची तर थांबली तर भारी काम होऊन जाईल भाई. आपल्याला एक टेन्शन निघून जाईल नाही का भाई. लोकल पकडायची आपल्याला आणि त्यासाठी आपली पळपळ चालू आहे भाई. गाडी आली. गर्दी का पब्लिक गर्दी कमी आहे. आता त्यांची गाडी पुढे गेलेली आहे आपली. आता आपल्याला पटापट जावं लागणार आहे नाही का. कारण की ना चिंचपोकळी दर्शन घ्यायचं आहे पहिला. त्यासाठी बघू आता किती वेळ लागतो. हाईट का भाई. छत्री आणली भाई. छत्री आणली नाही, छत्री ढकलेली भाऊ. कोणाची ढकली? रेल्वेतून ढकलेली. कोणाची होती? एक पोरगा होता त्याची होती. दोन छत्र्या उडवल्या भाई यांनी. आपल्याला ही छत्री भेटलेली आहे. देवाने आपलं काम इथं आसान केलेलं आहे.
गोष्ट देवाने पाठवली. देवाने पाठवली छत्री. पण मी ही छत्री आता दुसऱ्याला देणार आहे. माझं काम झालं की मी ही छत्री डोनेट करणार, कारण की आपल्याला फुकटचं पचत नाही भाऊ. पण आता पुण्याला गेल्यावर करणार, इथं नाही करणार. इथं नाही करणार. इथं आपण पुरेपूर फायदा घेणार. जोपर्यंत ट्रेन मध्ये बसत नाही तोपर्यंत नाही करणार. ठेवलेली होती तिथं. चला बरं चला. मोठं गेम केल्यानंतर त्याचं लक्ष नव्हतं. ते 3 जण उतरले. तिकडे आम्ही बघितलं, अरे हा छत्री विसरलाय. म्हणलं यांना जाऊन दे, सांगायला नको. उडवा म्हटलं भाई बरं छत्री आणली. भाई खतरनाक गेम करून आले बरं काही. भाई झाली सोय. मला वाटलं होतं छत्रीने जाणार कोणाकडे, पण आणली बरं झाले यांनी. भाई लोक वातावरण बघा एक नंबर आहे. कॅमेरा दिसतंय का नाही ते नाही माहिती, पण आहे ना बघा. फक्त आता आहे ना पाऊस नको यायला. पाऊस जर आला आपली डायरेक्ट अरे बाप पावसाचं नाव घेतं डायरेक्ट पाऊस चालू झाला. नेक्स्ट स्टेशन. अरे पाऊस पाय किती खतरनाक आला भाई. तुम्हाला दिसतंय का पब्लिक? पावसाचं नाव काढलं पाऊस दिसतोय का तुम्हाला? पाऊस लय खतरनाक आलेला आहे. आपली फक्त आता पावसाने वाट नको लावलं, कारण की 2 छात्र त्यांनी इंतजाम करून ठेवलेला आहे. मी रेनकोट घेऊन आलेलो आहे, सनी पण रेनकोट घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे काहीच लोड नाही आपल्याला फक्त भीती यायची का कॅमेरावाला नाही झालं पाहिजे. मुंबईचा राजा निघाला भाई. हे बघा मुंबईचा राजा निघाला आहे. लवकरात लवकर जावं लागलं आपल्याला. एक नंबर आहे. आला 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 चिंचपोकळीचा चिंतामणी आला. लालबागच्या दर्शनासाठी जाण्याची लाईन इकडून आहे. आणि हे बघू शकता आपण चिंचपोकळीला पोहोचलोय काय. त्या बाजून वर जायचं आपल्याला. त्या बघा इकडून लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे जाण्याची लाईन. पण आपल्याला त्याच्या अगोदर आहे ना आपण चिंतामणीचं दर्शन घेऊ, कारण की मागच्या वेळेस जसं चिंतामणीचं दर्शन घेतलं होतं तसं पटापट दर्शन घेऊ आणि लवकर फरार होऊ. पाऊस पण चालू आहे बघा. हे बघा पाऊस चालू आहे. थांबून घे भाई, थांबून घे. चलो गाईज, चलो आता पटापट. पावसाने वाट लावलेली डायरेक्ट तिला, कारण की गर्दी काहीच नाही का. हे बघा म्हणजे जेवढी गर्दी मागच्या वेळेस होती ना त्याच्यापेक्षा अर्धी गर्दी डायरेक्ट आलेलीच नाही का. जी बाहेरची पब्लिक जी येते ना ती यावेळेस शक्यतो नाही आलेली. बघू आता काय लोकेशन आपल्याला तिथे गेल्याशिवाय काय कळणार नाही. लालबागच्या दर्शनाकडे जाण्याचा मार्ग. छत्री मागत पडली काही. यांना वाटलं CSTचं तिकीट काढलेलं आहे यांनी, पण यांनी तिकीट दादरचंच काढलेलं होतं. हा ना मग, पण यांनी दादरचंच काढलेलं होतं. हां आणि ब्लॉग पकडलं. चलो घेऊन टाकलं. छत्री परवडली भाई. छत्रीचे पैसे म्हटलं ना मी तुम्हाला डोनेट करणार आहे भाई. 20 रुपये 300 रुपये पडले तुम्हाला माहिती आहे. छत्री मागत पडली भाई. नाही पचत आपल्याला, माहिती आहे आपल्याला. बरं झालं मयूर. देवाकडे पोचल्या देवाने शिक्षा दिली. आता धन्यवाद काका, तुम्ही डायरेक्ट मदत केली काकाने. मदत केली. फाईन आम्हाला कमी घेतला. फाईन कमी करून दिला, पण फाईन एवढाच गेला ज्याच्यात छत्री आली असती. छत्री महाग भेटली असती का. पण आली असती साध्यातल्या साधी छत्री भाई. साधी छत्री आली असती, पण जाऊ द्या. जी आली घेण्याची मजा आहे. म्हणजे आपलं नशिबाचा पाठ आहे मित्रांनो. काही यांना तरी विचारलं बरं का मी, का तुम्ही तिकीट CSTचं काढलंय का नाही. हो बोलले CSTचं तिकीट काढलेलं आहे. आम्ही पण आमचं तिकीट होतं, पण आमची बुकिंग होती, आम्ही लोकलने आलो, त्याच्यामुळे आम्ही परत एक्स्ट्रा तिकीट काढून घेतलं. म्हटलं 20 रुपये गेले चालेल, पण तिकीट असलं ना ताण नाही राहणार. चालता गाडीत तिकीट काढलं नाही आपण. आणि जेव्हा पकडले यांचं दादरपर्यंत तिकीट होतं. एकदम एक नंबर पकडलं नाही का आम्हाला. डायरेक्ट असं शूट करत चाललो होतो की डायरेक्ट असे समोर आले नाही का. एखादा देव कसं प्रकट होतो समोर डायरेक्ट साक्षात दर्शन द्यायला, डायरेक्ट तसं दर्शन दिलं. दाखवा म्हणे तिकीट. देव प्रकट झाले आणि आम्ही देवांना पहिले चढावा चढवला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढात चाललो. म्हटलं होतं ना भाई, आधी पोटा मामा विठोबा आले मध्ये दिलं दर्शन. आणि त्याच्यात काय आलं, आमचा आहे ना UTS वरून स्क्रीनशॉट मारलेला होता आम्ही. तर त्यांना वाटलं आमच्याकडे पण नाही आहे. ते म्हणे स्क्रीनशॉट नको दाखव म्हणे, ॲपवर दाखव म्हणे. काही पैसे की कोई कमी नाही. पैसा आहे आपले पास. पैसे की कोई कमी नाही. काका हसताय आपल्याकडं. काका
असे वापरून पाहता काय विषय एकच बडबड करते. आपण आपल्या नाश्त्याचा विचार करत होतो, देवाने त्यांच्या नाश्त्याचा विचार केला, त्यांची सोय करून दिली, सोय केली. देव आपल्याकडून सगळं करून घेतो, आपल्याला छत्री दिली, त्यांच्या नाश्त्याची सोय करून दिली. देव कोणाकडे ना कधी हे नाही करत. आता काही सोय नको करू देवा मला बस झालं ना, आता आम्हाला पण नको. आता अन्नदान झालंय, सगळं झालंय, वस्त्रदान झालं, अन्नदान झालं, मी वस्त्र आणले ना दान करायला, सगळं झालेलं आहे. आता इथून पुढे आपली जर्नी वस्त्र आणले. आता इथून पुढं बघता लोकेशन एकदम भारी भेटलं पाहिजे आपल्याला आणि शूट आलं पाहिजे एकदम परफेक्ट. आणि गणपतीच्या वेळेस बाहेर निघाल लालबागचा राजा ते शूट भेटलं पाहिजे. आता ते आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे नाही का. आपला भाई आता आहे ना समोसा पाव घ्यायला गेलेला आहे, कारण की त्याला पावड्याशिवाय होत नाही का. नाशिकला आल्यावर पण पावडा समोसा लागतो, तो घेतो आहे. पहिले खाऊन घेऊ, खाल्ल्यानंतर मग बाहेर जायला ना काही टेन्शन नाही. जर खाल्लेलं नसलं मग खूप हाल होतील नाही का. त्याच्यामुळं सगळ्यात आधी खाऊन घेऊ आपण. भेटले का नाही भाई, मिला काय नाही, मिला काय नाही. झालं भाई समोसा भाई. समोसा भाऊ खाल्ला पाहिजे इकडे आल्यानंतर. भाईलो फायनली आपण येऊन पोचलो आहे चिंतामणीच्या सभा मंडपाजवळ. आणि आता जाऊ समोर मस्त चिंतामणीचं दर्शन घ्यायला. आणि ते दर्शन घेऊन मग आपण पुढं लालबागसाठी जाऊ, कारण की लालबागला गेल्यानंतर आपल्याला बाहेर नाही निघता येणार नाही का. त्याच्या अगोदर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फास्ट पटापट दर्शन घेऊ आणि लवकर निघू. त्या अगोदर एकदा बघून घ्या नाही का तुम्ही. आता आपली पब्लिक पुढे बघू आणि एकदा नजर बघा समोर बघा फक्त तुम्ही. राजांनी आता युगात मांडली, युगात मांडली, युगात मांडली. आपण आता चिंतामणीचं दर्शन वगैरे करून चिंतामणी मंडपाच्या बाहेर निघाला आहे. दर्शन वगैरे झालं आहे आपलं. आता मस्तपैकी निघालो आहे तिघाच्या तिघात. आणि आमचं
अवतार बघू शकता तुम्ही पूर्णपणे फुलांनी भरलोय नाही का आम्ही आता. कॅमेरा पण भरलाय, कॅमेरा पण हे बघा झटकला त्याला आता, पुसलं वगैरे थोडंसं साफ वगैरे केला. आणि भाईने फुल एन्जॉय घेतला. पण काही म्हणा पैसा वसूल केला भाईने आल्याचा, म्हणजे आनंद पुरेपूर घेतला नाही का. हॅलो गाईस, चलो अभि काय चिंतामणीच्या मंडळातनं बाहेर निघालो आम्ही आता. आणि बघा टीम होती छत्रपती संभाजी महाराज. आणि आता निघतोय आम्ही लालबागच्या राजासाठी. लवकरात लवकर लालबागच्या राजापर्यंत जाऊन थांबायचं आपल्याला फटाफट.